नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 9वी भूगोलातील पाठ 3 बाह्य प्रक्रिया भाग 1. ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत होणाऱ्या हालचाली. मग त्यामुळे भूकंप कसं होतं, ज्वालामुखी कशी होते हे आपण पाहिलं. पण आता पृथ्वीच्या आतमध्ये ज्या काही हालचाली होत्या त्या होतातच आहेत. पण पृथ्वीच्या बाहेर पण म्हणजे पृथ्वीच्या लेअरच्या वरती पण तर काही हालचाली होत असतील, ज्यावरती आपण राहतोय. सो मग त्याला आपण म्हणणार आहोत बाह्य हालचाली. मग आता बाह्य हालचालींमध्ये काय काय येतं नेमकं ते आपल्याला पाहायचंय. सो लेट अस स्टार्ट. आता अंतर्गत हालचालींमुळे विविध भूरूपे तयार होतात. आपण पाहिलं की ज्वालामुखीमुळे काहीतरी भूरूप तयार होत आहे किंवा भूकंपामुळे ज्या प्लेट्स आहेत तर त्या सरकतायत वगैरे हे आपण सगळं पाहिलं होतं. मग भूपृष्ठावरच्या अनेक प्रक्रियांमुळे अशा पद्धतीने भूरूपांची निर्मिती होते व ऱ्हास अव्याहतपणे होत असतो म्हणजे नेहमी चालूच राहतो. या पाठामध्ये आपण ज्या काही बाह्य प्रक्रिया होतात तर त्या आणि त्यामुळे कुठल्या भूरूपांची रचना होते किंवा भूरूप तयार होतात तर ते बघणार आहोत. भूपृष्ठावरती कार्यरत असलेल्या बलांमुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात. आता भूपृष्ठावर म्हणजे काय, आपण ज्या भागावरती राहतोय पृथ्वीच्या, तर त्या भागावरती अनेक गोष्टी कार्यरत असतात. या प्रकारचे आय मीन बल आहेत, फोर्सेस आहेत. तर त्याच्यामुळे बाह्य प्रक्रिया घडून येतात. जसे की फॉर एक्झाम्पल सौर ऊर्जा आहे, गुरुत्वीय बल आहे, पृष्ठभागावरून वाहणारे जे पण पदार्थ आहेत, मग पाणी असेल, हवा आहे किंवा धूळ वगैरे असेल, तर यामुळे सुद्धा गतिजन्य ऊर्जा जी की असते. आता एखादा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या वेगाने जर असा धुळीचा लोट वगैरे आला, तर त्यामुळे एखादं भुरूप तयार होतं किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर हवा आली खूप मोठ्या ऊर्जेने, तर त्याच्यामुळे पण काहीतरी तयार होतं. सो ती जी गती आहे त्या वाहणाऱ्या पदार्थाची, तर त्यामुळे अनेक भूरूप तयार होतात. अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवरती जी ही भूरूपे निर्माण होतात, तर ती प्राथमिक आणि द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ खंड निर्माण होणार असेल, पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे इत्यादी. आता हे जी काही बाह्य प्रक्रिया आहे त्यांचं विदारण होतं. उत्खनन खनन, वहन, संचयन यामुळे विदारण म्हणजे काय, भेगा पडणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल दगडाला कशा भेगा पडतात तर तसं. इत्यादींमुळे प्राथमिक आणि द्वितीयक भूरूपांमध्ये बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाची भूरूपे बनतात. जसे की फॉर एक्झाम्पल वाळूच्या टेकड्या बनणं किंवा त्रिभुज प्रदेश आपण ऐकलं असेल की नद्यांचा जो काही गाळ वाहून येतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन नावाचा त्रिभुज प्रदेश आहे. तर बेसिकली त्या ठिकाणी ज्या काही नद्या वाहत येतात, जसं की गंगा नदी त्या ठिकाणी वाहत येते किंवा इतर कुठल्या नद्या त्या ठिकाणी वाहत येतात, त्यांचा जो काही गाळ आहे सगळा त्यांनी वाहून आणलेला तो एका ठिकाणी कलेक्ट होतो. त्याला आपण बोलतो त्रिभुज प्रदेश. सो यू आकाराची दरी वगैरे तयार होणं हे सगळं काय आहे, पृथ्वीच्या बाह्य प्रक्रियांचे एक्झाम्पल्स आहेत की त्यामुळे काय काय होतं. आता या ठिकाणी तुम्हाला काही चित्र पाहायचं आहे की त्याच्यामध्ये खडक फुटलेले आहेत, तडा गेलेले आहेत, छिद्र पडलेले पाहायला मिळतात. तर त्याच्यामुळे काय होतं की या चित्रामध्ये शिल्प विद्रूप झालेलं पण पाहायला मिळतं. तर त्यांची अशी अवस्था का बरं झाली असेल? म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की इथे जी दगडं आहेत तर ते अशी मधून त्याला जे उडालेली आहेत, बेसिकली ची दगडं मधून त्याला भेगा पडलेल्या आहेत. सो घुमटाकार टेकडीचे अपपर्णन याला आपण कायिक वितरण म्हणतो. म्हणजे काय ते आपण पुढे बघूयात. त्यानंतर नेक्स्ट आहे खंड विखंडन. हे पण कायिक विदारण आहे. असे दगड फुटलेले आहेत, खाली पडलेले आहेत काही दगडवरून. त्यांचे तुकडे पडलेले आहेत. या ठिकाणी पण भेगा झालेल्या आहेत. छिन्न-भिन्न विदारण असं आहे की भेगा पडली दगडाला, मग त्यातून तुकडे-तुकडे बाहेर पडतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी भस्मीकरण झालंय म्हणजे रासायनिक वितरण आहे. म्हणजे काहीतरी रासायनिक प्रक्रिया झाली आहे दगडावर म्हणून त्याचा एक रंग बदललाय किंवा त्याचे गुणधर्म बदलले असतील किंवा त्याचे तुकडे पडलेले असतील. त्यानंतर नेक्स्ट आहे जैविक विदारण. आता तुम्ही बघितलं असेल की कधी-कधी मुंग्यांना जमिनीमध्ये होल करतात. तर ते काय आहे, जैविक म्हणजे जिवंत प्राण्याने काहीतरी केलं त्याच्यामुळे जैविक विदारण. त्यानंतर बघा की खाली झाड असेल तर ते दगडाच्या मधून पण उगवतं आणि त्यामुळे दगडाला भेगा पडतात. तर ते पण जैविक विदारण आहे कारण झाड जिवंत आहे. सो त्याच्यामुळे जे काही विदारण होईल किंवा त्याच्यामुळे ज्या काही प्रक्रिया होतील तर त्या झाल्या जैविक प्रक्रिया. नेक्स्ट आहे रासायनिक विदारण. आता या ठिकाणी तुम्हाला एखादी मूर्ती वगैरे पाहायला मिळेल, तर तिचा कलर गेलाय किंवा कलर बदललेला आहे रासायनिक प्रक्रियांमुळे वगैरे. नेक्स्ट आहे रासायनिक विदारण किंवा क्षार विदारण. आता या ठिकाणी असं आहे की तुम्ही जर बघितलं असेल, जर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काही दगडं पण बघितली असेल, जी की समुद्राच्या आसपास असतात. तर समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार असतं. जेव्हा ते पाणी सतत त्या दगडांवरती आदळतं, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामधलं जे क्षार आहे किंवा त्या पाण्यामधलं जे क्षार आहे, त्याचं आणि दगडांवरती प्रक्रिया होते सतत आदळून आणि त्याच्यामुळे दगडावर तुम्हाला अशी रचना बघायला मिळू शकते. सो खडक फुटणे, कमकुवत होणे म्हणजे कमजोर होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला विदारण म्हणतात किंवा तिला अपक्षय म्हणतात. म्हणजे एखादा खडक फुटणे असेल किंवा खडकाला भेगा वगैरे जाणं असेल,
तर ही एक प्रकारची नैसर्गिक प्रक्रिया आहे. सगळ्याच ठिकाणी हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्यालाच आपण अपक्षय होणं किंवा विदारण होणं असं म्हणतो. कायिक, रासायनिक व जैविक असे विदळणाचे 3 प्रमुख प्रकार केले जातात. कायिक विदळण म्हणजे काय आपण बघूयात. सिमिलरली रासायनिक म्हणजे काय, की रासायनिक प्रक्रियांमुळे काहीतरी झालंय आणि जैविक म्हणजे असं प्राणी किंवा वनस्पतींमुळे झालेलं आहे. कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये कायिक विदळणाचा प्रभाव जास्त बघायला मिळतो. तर दमट ज्या ठिकाणी हवामान असेल त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक विदळण बघायला मिळतं. जैविक हे बेसिकली सजीवांमुळे घडतं, सो ते कुठे पण बघायला मिळू शकतं. आता बघा कायिक विदारण. एक कांदा घ्यायचा आहे, त्याला मधोमध कापायचा आहे आणि जो भाग तुम्ही कापला असेल त्याचं निरीक्षण करायचंय आणि कांद्यामध्ये खूप सारे असे लेयर्स असतात ना, तर एक-एक लेयर काढून बघायचंय तुम्हाला. तर तेव्हा तुमचं असं लक्षात येईल, की कांद्याचा पापुद्रा जसा वेगवेगळा होत जातो बघा. असं जर तुम्ही कांदा कापलात मधून तर असा दिसेल ना, खूप सारे लेयर्स असतील. तुम्ही एक-एक लेयर साइडला करायचं ट्राय करा. ठीक आहे. तर तशाच प्रकारची क्रिया निसर्गामध्ये पण बघायला मिळते, की जेव्हा एखादा उघडा पडलेला खडक आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला कायिक वितरण बघायला मिळेल. तर खडकाचा जो काही उघडा पडलेला भाग आहे, आता बघा हा उघडा पडलेला भाग आहे. याच्यावरती या ठिकाणी जे सूर्य आहे, तर ते या ठिकाणी जो सूर्य आहे त्याची उष्णता सारखी या दगडावरती पडणार म्हणजे खूप वर्षानुवर्षे काही आज पडले आणि उद्या उद्या झालं असं नाही होत. खूप वर्षानुवर्ष सूर्याची उष्णता त्याच्यावरती पडतीये. तर याच्यामुळे काय होतं, की वरचा भाग तापतो. आतला भाग थंडच आहे ना. ऊर्जा म्हणजे सूर्याचे तापमान फक्त वरच्याच भागाला लागते. आतल्या भागाला नाही लागत आहे. तर वरचा भाग जो आहे तो तापतो आणि आतला भाग थंड राहतो. तर यामुळे वरचे जे पापुद्रे आहेत ना खडकाचे, तर ते उष्णतेमुळे सुटे होतात. म्हणजे जसं की एक लेयर बाहेर निघतायत असं वाटतं. आणि यालाच या खडकाचे आपण काय म्हणतो अपपर्ण. पर्ण म्हणजे काय पानं. म्हणजे बेसिकली लेयर झाला ना, तर अपपर्ण म्हणजे लेयर्स निघतायत असं त्याला म्हणतो आपण. तर हे विदारण कशामुळे होतं? तर तापमानामुळे होतं. आता आपण बघितलं की वरून ते दगड गरम होतंय बिकॉज ऑफ सूर्याची ऊर्जा. पण आतमध्ये थंडच राहतंय. किंवा दहिवर आहे, स्फटिकांची वाढ आहे, दाबमुक्ती, पाणी या सगळ्यामुळे काय होतं? कायिक विदारण होतं. आता तापमानामध्ये काय आहे, की तापमान वाढल्यामुळे खडकांमधले आता तुम्हाला माहिती असणार खडक खनिजांपासून बनतात, मिनरल्स माहिती आहे ना त्याच्यापासून बनतात. तर बेसिकली खडकांमधले जे खनिजे आहेत, तर तुम्ही जर तापमान दिलं, तर कशाला पण तापमान दिलं, की ते प्रसरण पावतं म्हणजे ते फुगतं. फुगतं म्हणजे दगड फुगतं असं म्हणता येणार नाही, पण त्यातले जे खनिज आहेत, तर ते फुगतात. आणि एक तर सकाळी उष्णता जास्त आहे, म्हणजे सूर्य असल्यामुळे. संध्याकाळी परत सूर्य जातो, परत थंड येतं आणि आतमध्ये थंडावाच आहे. परत दुसऱ्या दिवशी परत सूर्य उगवणार, परत तापमान वाढणार, परत सूर्य जाणार, परत उष्णता खाली येणार. तर बेसिकली तापमान कमी जास्त वगैरे होतं आणि त्यामुळे ते आकुंचन आणि प्रसरण पावत राहतं. तर हे सतत होतं ना, रोज सूर्य उगवतो, रोज उष्णता वाढते, रोज जातो, रोज उष्णता कमी होते. सो बेसिकली रोज हे जे प्रसरण आणि आकुंचन वगैरे पावलं जातंय, त्यामुळे हे जे कण आहेत ना खडकामधले, त्यांच्यावर ताण निर्माण होतो. आता रोज काहीतरी मोठं होतंय, परत लहान होतंय, परत मोठं होतंय, परत लहान होतंय. यामुळे काय होतं? ताण निर्माण होतो. आणि खडकातील प्रत्येक खनिजाच्या तापमानाच्या फरकास दिलेला जो काही प्रतिसाद आहे, तर तो वेगळा आहे. आता एक फुल खडक आहे तुमच्याकडे, तो काही एकाच खनिजाने नाही बनणार ना, खूप साऱ्या खनिजाने बनणार. तर फॉर एक्झाम्पल एक खनिजाचा प्रक्रिया वेगळी म्हणजे काहीतरी ते वेगळा प्रतिसाद देतंय, त्याला एवढीशी जागा लागते मोठं व्हायला. बीला जास्त जागा लागते. म्हणजे जी सगळी खनिजं बसलेली आहेत त्या दगडामध्ये त्याचा विचार करतोय आपण. सो बेसिकली प्रत्येक खनिजाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ते प्रसरण आणि आकुंचन पावत असतं. सो मग त्यामुळे खडकातील कणाकणांमध्ये जो काही दाब किंवा जो काही ताण निर्माण होतो, तो पण कमी जास्त असतो. परिणामी खडकांना तडे जातात आणि मग खडक फुटतात. तर ज्या प्रदेशामध्ये दैनंदिन तापमानापेक्षा तापमान कक्षा खूप जास्त असते. तापमान कक्षा म्हणजे काय? डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला, फरक घ्यायचा आहे. कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमान याच्यामधला. फॉर एक्झाम्पल त्या भागामध्ये कमीत कमी तापमान 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि जास्तीत जास्त तापमान 50 डिग्री सेल्सिअस आहे. तर तापमान कक्षा काय झाली? 40 डिग्री सेल्सिअस. याला आपण बोलतो तापमान कक्ष. तर असं जेव्हा असेल खूप कमी तापमान आणि खूप जास्त तापमान, तर त्यावेळेस त्या ठिकाणी विदारण होतं कारण तापमानामध्ये फरक जास्त आहे. फॉर एक्झाम्पल जो पण उष्ण वाळवंटी प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे दहिवर. दहिवर म्हणजे काय? तर पाणी घोटलं की त्याचं आकारमान वाढतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या ग्लासमध्ये जर तुम्ही पाणी ठेवलं असेल आणि ते बर्फ करायला ठेवलत फ्रीझरमध्ये, तर काही वेळेस काय होऊ शकतं, तो जर काचेचा ग्लास असेल, तुम्ही खूप वेळ ठेवलात बर्फ करायला, तर तो काचेचा ग्लास फुटू पण शकतो. कारण जसं-जसं बर्फ होईल तसं त्याचं आकारमान वाढतं त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर झाल्यानंतर. सो मग ज्या प्रदेशामध्ये तापमान काही काळ 0 अंशपेक्षा कमी असतं, तेथील खडकांच्या तडांमध्ये आता फॉर एक्झाम्पल हा एक खडक आहे, ठीक आहे. आता या खडकाला तडा पडल्या. तडा पडल्यानंतर काय होतं, की हे जे पाणी आहे आय मीन बर्फाचं जे काय असेल, बर्फ याच्या आतमध्ये जाऊन बसतं, ठीक आहे. किंवा पाणी पावसाचं पाणी असेल किंवा बर्फ वितळल्याचं पाणी असेल, हे या खडकांमध्ये जाऊन बसतं.
तापमान 0 अंश खाली आलं की या पाण्याचा बर्फ बनतो. आता अर्थात बर्फ बनला की त्याचा आकारमान वाढणार. मग हा काय करतो, आसपासच्या दगडाला असं हे करायचं ट्राय करतो, कारण त्याचा आकारमान वाढतोय, सो त्याला पसरायचंय, राईट. सो मग ते असं केल्यामुळे काय होतं, या खडकाला असे तडे जातात. ठीक आहे. सो मग जेव्हा साठलेल्या पाण्याचा बर्फ बनतो तेव्हा त्याचं आकारमान वाढतं आणि त्यामुळे खडकाला काय होतात, तडे जातात. सो मग त्या खडकांमध्ये ताण निर्माण होतो, खडक छिन्न-भिन्न होतात आणि खडक फुटू लागतात त्या ताण निर्माण झाल्यामुळे. आता हे तर झालं दहिवरमुळे कसं होतं, तर तुम्हाला ना इथे एक्झाम्पल पण बघायला मिळतंय. आकृती 3.1 ई. तर बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, या भेगांमध्ये पाणी जातं. ह्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे त्याचं परत बर्फामध्ये रूपांतर होतं थंड झालं तापमान की, आणि मग ते बर्फ वाढला की दगड फुटतात, तडा जाऊन फुटतात. नेक्स्ट आहे रासायनिक घटकांची विद्रव्यता आणि स्फटिकांची वाढ. समुद्र किनाऱ्यावरचा भाग खडकाळ असतो आणि त्यामुळे इथे समुद्र म्हणजे सागरी कड्याच्या पायथ्याशी लाटांचं पाणी येऊन आदळतं. तुम्ही जर कधी समुद्राच्या आसपास गेला असाल तर समुद्राच्या आसपास असे खडे ठेवलेले असतात. सो हे पाणी सारखं येऊन त्या खड्यांवरती आदळत असतं. आणि मग जेव्हा पाणी आदळतं, आता फॉर एक्झाम्पल की या ठिकाणी तुम्हाला पाणी बघायला मिळतंय आणि या ठिकाणी खडक बघायला मिळतायत. आता जेव्हा पाणी याच्यावरती आदळेल तेव्हा पाण्याचे असे शिंतोडे उडणार, ड्रॉप्स उडणार ना पाण्याचे त्या खडकावरती. ठीक आहे. तर हे जे तुषार म्हणजेच ते जे हे आहेत ड्रॉप ड्रॉप, तर हे काय होतात, आदळतात त्या दगडावरती. आणि हे पाणी क्षारयुक्त आहे समुद्राचं. तर त्याच्यामुळे त्या खडकातील जे पण विद्राव्य घटक आहेत तर ते मिसळतात. आणि त्यामुळे खडकामध्ये लहान लहान छिद्र तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतो की हा द्रवीकरणाचा परिणाम बघा, खडकावरती अशी छिद्र तयार व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. सो अशा छिद्रांमधून मग क्षारयुक्त पाणी साचून राहतं आणि मग सूर्याची उष्णतामुळे त्या पाण्याचा वाफ होऊन निघून जाते. पण क्षार मात्र ह्याच्यावरती तसेच राहतात. म्हणजे फक्त पाणी उडून गेलं ना, क्षार तर खालीच राहिले. आणि त्यामुळे मग या खडकांमध्ये ताण निर्माण होतो. खडकावरती छिद्र तयार होतात आणि परिणामी खडकाचा पृष्ठभाग जो आहे म्हणजे वरचा भाग जो आहे, तर तो बघा असं तुम्हाला छिद्र छिद्र किंवा होल्स होल्स बघायला मिळतायत लाईक मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे दाबमुक्ती. तर खडकांमधला हा जो ताण आहे तर तो फक्त तापमान किंवा स्फटिकांची वाढ किंवा पाणी गोठणे याच्यामुळेच निर्माण होतो असं नाही. तर जर खडकांच्या वरच्या थराचा दाब खालच्या थरावरती पडला, तर हा दाब नाहीसा झाला तरी पण त्यांच्यामधला खालचा थर जो आहे तर तो दाबमुक्त होतो आणि त्याच्यामुळे पण वितरण होतं. आता बघा हे वर्षानुवर्ष असं एकदम घट्ट आहे. आता मी जर हा वरचा थर काढून दिला, तर यातला दाब कमी झाला. दाब कमी झाल्यामुळे काय होऊ शकतो, हा खडक पण फुटू शकतो. ठीक आहे. कारण ज्याच्यामुळे तो पॅक होता ते दाबच काढून टाकला आपण वरचा. सो त्याच्यामुळे खाली काय होऊ शकतं, फुटू शकतात दगड. पाणी. काही प्रदेशामध्ये पावसाचं पाणी खूप अधिक असतं आणि हे पाणी मुरल्यामुळे अनेक प्रकारचं खडकांचं वितरण घडून येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल वालुकाष्म, पिंडाश्म इत्यादी. आता हे खडक जे आहे तर ते फक्त वाळूचं कण एकत्र. आता कधी-कधी काय होतं, की काही ठिकाणी वाळू आहे. ती एकत्र येते आणि ते बसून ठरतं. तुम्ही जर बघितलं असेल तर शेतामध्ये पण मातीचे असे दगड बनतात. ती मातीच असते, फक्त माती एकत्र येऊन त्याचे दगड बनतात. सिमिलरली या ठिकाणी वाळूचे कण एकत्र येऊन त्याचं दगड बनतं आणि त्यावरती दाब पडून ते असे घट्ट बनतात. ठीक आहे. तर चिखल्यासारख्या पदार्थानेही वाळूचे कण एकत्र येतात. आता याच्यामध्ये जर पाऊस पडला आणि पाणी मुरलं तर हे सुटे होणार, राइट? म्हणजे हे बंद झाले होते दाबामुळे. पाऊस पडला, पाणी पडलं आणि सुटे झाले. आणि मग हे मूळ कण जे आहे तर ते खडकापासून अलग होतात आणि तुम्हाला कणात्मक म्हणजे आता ते सुटे झाले तरी पण फुल माती नाही बनणार ना, त्याचे असे छोटे-छोटे कण बनणार. तर ते कणात्मक विदारण तुम्हाला या ठिकाणी असं बघायला मिळतंय. तर तुम्हाला काय लक्षात येतंय, की तापमान आणि पाणी हे दोन्ही पण घटक हे जे विदारण आहे तर ते व्हायला कारणीभूत आहेत. तापमान भिन्नतेमुळे खडकं आकुंचन पावतात, प्रसरण पावतात आणि ते जे आहे तर ते त्यांच्यामधले तडा जाड होणार, बारीक होणार, रुंदावणार. यामुळे पण खडक एकमेकांपासून वेगळे होतात तापमानामुळे. तर त्याला आपण काय बोलतो, खंड-विखंड. म्हणजे आता खडक असा असेल, तर ह्याच्यामधले तापमान कमी जास्त होऊन असं हळू असं सुटा व्हायला लागतो. ते काय झालं, खंड-विखंड म्हणजे तुटायला लागलं, त्याला भेगा पडायला लागल्या. तर असं आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कायिक विदारण केलंय. नेक्स्ट आहे आपलं रासायनिक विदारण, जे आपण पाहणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.